वेलकम टू फाडू स्टडी। या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन प्री 2022 करिता उपयुक्त आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित महत्त्वाचे 100 प्रश्न बघणार आहोत। हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि एक्झाम्समध्ये विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या। आणि जर तुम्ही आपल्या YouTube चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर पहिला प्रश्न पाहूया। महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथास प्रस्तावना रिकामी जागा यांनी दिली आहे, तर याचे योग्य आहेत बाबा पदमनजी। तर महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथास बाबा पदमनजी यांनी प्रस्तावना दिली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यवादी व कुटुंब मित्र चे संपादन यांनी केले आहे, तर कोणी केले आहे तर बाबा पदमनजी यांनी। तर सत्यवादी व कुटुंब मित्र यांचे संपादन हे बाबा पदमनजी यांनी केले आहेत। नेक्स्ट प्रश्न पाहूया। सन 1882 मध्ये पुण्यात फिमेल हायस्कूलच्या स्थापनेत रिकामी जागा यांचा सहभाग होता, तर याचे योग्य आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। तर 1882 मध्ये पुण्यात जे काही फिमेल हायस्कूल स्थापना करण्यात आली होती, तर यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा सहभाग होता। नेक्स्ट प्रश्न आहे, 31 डिसेंबर 1867 रोजी। ठीक आहे, तर हे जे काही डेट आहे ते सर्व इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही हे नोट्स बनवू शकता। ठीक आहे, तर या व्हिडिओचे नोट्स बनवा आणि याचं रिव्हिजन पण करत जा। जोपर्यंत त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाही ना, तोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत चला। ठीक आहे, तर 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना रिकामी जागा यांच्या घरी झाली आहे, तर कोणाच्या घरी झाली आहे तर आत्माराव तरखडकर। तर 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना ही डॉक्टर आत्माराव तरखडकर यांच्या घरी झाली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, वेद शास्त्र पुराणे यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याची रिकामी जागा यांनी स्पष्ट केले आहेत, तर याचे योग्य आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। तर वेद शास्त्र पुराणे यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याचे कोणी स्पष्ट केले आहेत तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्पष्ट केले आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात, हितवादीमध्ये रिकामी जागा यांनी लेखन केले आहे, तर हितवादीमध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी लेखन केले आहेत। नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1890 मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी रिकामी जागा यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते, तर कोणी केले होते तर न्यायमूर्ती गोविंद रानडे। तर सन 1890 मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8वा, विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह कोणी घडवून आणला, तर डॉक्टर राघव भांडारकर। तर राघव भांडारकर म्हणजेच कोण तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला होता। नेक्स्ट प्रश्न आहे, इंडियन स्पेक्टेटर नावाचे साप्ताहिक आणि नीती विनोद हा ग्रंथ त्यांनी लिहिला ते ओळखा, तर कोणी लिहिला आहे तर बेहरामजी मलबारी। तर इंडियन स्पेक्टेटर आणि नीती विनोद हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर डॉक्टर बेहरामजी मलबारी यांनी लिहिला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधात यांनी कार्य केले, त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते, तर ते कोण आहे तर डॉक्टर बेहरामजी मलबारी। तर डॉक्टर बेहरामजी मलबारी यांनी बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैद्य या विरोधात त्यांनी कार्य केले, सोबतच त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून सुद्धा ओळखले जाते। नेक्स्ट प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11वा, विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव रिकामी जागा या सुधारकांवर होता, तर कोणावर होता तर गोपाळ गणेश आगरकर। तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव हा गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर होता। नेक्स्ट प्रश्न आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना रिकामी जागा यांनी केली आहे, तर कोणी केली आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केली आहे। तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना कोणी केली आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले आहेत, तर कोणी सुरू केले होते तर महर्षी धोंडो केशव कर्वे। ठीक आहे, तर समता संघाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले, आणि कधी तर 1944 ला केले होते। नेक्स्ट प्रश्न पाहूया, लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे आहे, तर लुकिंग बॅक हे आत्मवृत्त महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आहेत। पुढचा प्रश्न आहे, माझी साक्षी हे आत्मवृत्त रिकामी जागा यांचे आहे, तर कोणाचे आहे तर पंडिता रमाबाई यांचं आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, स्त्री धर्मनीती व उच्चवर्णीय हिंदू स्त्री या स्त्रीच्या लेखिका कोण आहेत, तर पंडिता रमाबाई या आहेत। तर लक्षात ठेवा, माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचे आहे तर पंडिता रमाबाई, सोबतच स्त्री धर्मनीती व उच्चवर्णीय हिंदू स्त्रीच्या लेखिका कोण आहेत तर पंडिता रमाबाईच आहेत। नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष हे होते, तर कोण होते तर सयाजीराव गायकवाड होते। तर सन 1904ची जे काही सामाजिक परिषद
आयोजित करण्यात आली होती, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर सयाजीराव गायकवाड होते. नेक्स्ट प्रश्न पाहूया. महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तक प्रकाशनास रिकामी जागा यांनी मदत केली होती, तर कोणी मदत केली होती, तर सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती. प्रश्न क्रमांक 19 पाहूया. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळून हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते, तर कोण होते, तर वीरा शिंदे. तर विठ्ठल रामजी शिंदे हे अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र आहे, तर वीरा शिंदे म्हणजेच कोण, तर विठ्ठल रामजी शिंदे यांचं कोणतं आत्मचरित्र आहे, तर माझ्या आठवणी व अनुभव. नेक्स्ट प्रश्न आहे. सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन यांनी केले आहे, तर कोणी केले आहेत, तर छत्रपती शाहू महाराज यांनी केले आहेत. तर सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन छत्रपती शाहू महाराज यांनी केले आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे. छत्रपती शाहूंना राजश्री ही पदवी रिकामी जागा यांनी दिली, कोणी दिली होती, तर कुर्मी क्षत्रिय परिषदाने दिली होती. प्रश्न क्रमांक 23 आहे. आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा रिकामी जागा साली पास केला आहे, तर कधी केला, तर 1916ला. तर 1916ला आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा पास केला होता. नेक्स्ट प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ रिकामी जागा यांनी शाहूंना अर्पण केला होता, तर कोणी केला होता, तर केशव सीताराम ठाकरे. ठीक आहे. तर त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते, तर प्रबोधनकार म्हणून ओळखले जात होते. तर शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ केशवराव सीताराम ठाकरे यांनी शाहू महाराजांना अर्पण केला होता. नेक्स्ट प्रश्न आहे. संतती नियम व विचार व आचार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर र.धो. कर्वे. र.धो. कर्वे म्हणजेच रघुनाथ धोंडो कर्वे. तर संतती नियमन, विचार व आचार या पुस्तकाचे लेखक आहेत रघुनाथ धोंडो कर्वे. नेक्स्ट प्रश्न आहे. रिकाम्या जागा यांना संततीचे नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. सोबतच समाज स्वास्थ्य मासिक त्यांनी सुरू केले होते, तर कोण होते, ते रघुनाथ कर्वे होते. नेक्स्ट प्रश्न आहे. रिकाम्या जागा यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये केली होती, तर कोणी केली होती, तर विदा सावरकर. तर विनायक दामोदर सावरकर यांनी राष्ट्रभक्त समूह गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 28 आहेत. जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतितपावन मंदिराची स्थापना केली. त्याच्या जीर्णोद्धारासाठी रिकामे जागा यांना निमंत्रित केले होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे. स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक रिकाम्या जागा यांनी सुरू केले होते, तर कोणी केले होते, तर विनायक दामोदर सावरकरांनीच सुरू केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे. रिकामी जागा यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत यांची रचना केली होती, तर कोण होते ते, तर विनायक दामोदर सावरकर. तर बघा, याचे नोट्स बनवा. ठीक आहे, मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला, याचे नोट्स बनवा आणि जोपर्यंत या गोष्टी तुमच्या लक्षात नाही राहत तोपर्यंत तुम्ही काय करायचं, ते पाठ करत राहायचं आणि रिव्हिजन करत राहायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. जातुच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध याचे लेखक कोण आहेत, तर ते सुद्धा विनायक दामोदर सावरकरच आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे. कमला आणि सप्तर्षी या काव्यांचे रचनाकार कोण आहेत, तर विदा सावरकर आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना रिकामी जागा रोजी झाली, तर कधी झाली आहेत, तर 5 ऑक्टोबर 1919ला झाली आहेत. तर 5 ऑक्टोबर 1919ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहांचा खर्च भागवण्यासाठी रिकामी जागा ही योजना चालू केली आहे, तर कुठली, मुष्टीफंड योजना. तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहांचा खर्च भागवण्यासाठी मुष्टीफंड योजना चालू केली होती. नेक्स्ट प्रश्न आहे. कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने रिकामी जागा यांनी दिली, कोणी दिली आहे, तर संत गाडगेबाबा यांनी दिली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र रिकाम्या जागा यांचे आहे, तर कोणाचे आहेत, तर केशव सीताराम ठाकरे यांचे आहेत. तर लक्षात ठेवा, केशव सीताराम ठाकरे यांचं कुठलं आत्मचरित्र आहे, तर माझी जीवनगाथा. पुढचा प्रश्न आहे. खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम रिकामी जागा यांनी केले आहेत, तर केशव सीताराम ठाकरे यांनीच केले आहेत. पुढचा प्रश्न आहे. लोकहितवादीचे पुनरुज्जीवन कोणी केले, तर के.सी. ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांनी लोकहितवादीचे पुनरुज्जीवन केले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली होती, तर विनायक नरहरी भावे यांनी केली होती. तर सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात ही विनायक नरहरी भावे यांनी सुरू केली होती. नेक्स्ट प्रश्न आहे. सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला आहे, तर विनोबा भावे यांनीच केला आहे.
तर जे काही सन 1975ची आणीबाणी लागू झाली होती तर त्याचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला होता तर विनायक भावे यांनी केला आहे. प्रश्न क्रमांक 41 पाहूया. नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली तर प्र के अत्रे म्हणजेच कोण तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी दिली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रति सरकारची राजधानी रिकामी जागा ही होती तर कोणती होती तर कुंडल होती आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर किसनवीर हे होते. पुढचा प्रश्न आहे, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे तर माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठे यांचं आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शाहूंनी शास्त्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून रिकामी जागा यांना शास्त्र जगद्गुरू नेमले होते तर कोणाला तर सदाशिव पाटील बेनाडीकर यांना. आणि याची स्थापना कधी करण्यात आली होती तर 11 नोव्हेंबर 1920ला. तर लक्षात ठेवा, छत्रपती शाहूंनी शास्त्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून सदाशिव पाटील बेनाडीकर यांना शास्त्र जगद्गुरू नेमले होते आणि त्याची निर्मिती कधी करण्यात आली होती तर 11 नोव्हेंबर 1920ला. पुढचा प्रश्न पहा, छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेकासमयी रिकामी जागा हे उपस्थित होते तर कोण कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे उपस्थित होते. आणि कधी राज्याभिषेक करण्यात आला होता तर एप्रिल 1894ला झाला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, शाहूंवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे खूळ रिकामी जागा या वृत्तपत्राने छापला होता तर केसरी. तर केसरी या वृत्तपत्राने शाहूंवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे खूळ हा छापला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंधक गृहांच्या स्थापनेकरिता व त्या कार्यात महात्मा फुले यांनी मदत केली तर कोणी केली होती तर लोकहितवादी. लोकहितवादी म्हणजेच कोण तर गोपाळ हरी देशमुख. तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. नेक्स्ट आहे भांडारकर म्हणजेच कोण तर रामकृष्ण भांडारकर. पुढचे आहेत बाबा परमानंद आणि तात्या पडवळ. तर बालहत्या प्रतिबंधक गृहांच्या स्थापनेकरिता व त्या कार्यात महात्मा फुलेंना कोणी मदत केली होती तर लोकहितवादी भांडारकर, बाबा परमानंद आणि तात्या पडवळ. पुढचा प्रश्न पाहूया, शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम रिकामी जागा यांनी केले तर महात्मा फुले. ठीक आहे, तर महात्मा फुले यांनी शेतीच्या मालासाठी विक्री पेढी सुरू केले आहेत. पुढचा प्रश्न पहा, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध आणि भावार्थ सिंधूचे लेखन कोणी केले आहे तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध आणि भावार्थ सिंधूचे लेखन हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केले आहेत. नेक्स्ट प्रश्न पाहूया, काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकर रिकामी जागा यांनी लिहिले आहेत तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिले आहेत. तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हा कोणी लिहिला आहे तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिले आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पहिले डॉक्टर कोण तर ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पहिले डॉक्टर आहेत डॉक्टर भाऊ दाजी लाड. नेक्स्ट प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य व्यवस्था ग्रंथ कोणाचा आहे तर लोकहितवादी. तर ऑलरेडी बघितलं आहे लोकहितवादी कोण आहेत तर गोपाळ हरी देशमुख यांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे, आणि त्यांनी स्थानिक स्वराज्य व्यवस्था ग्रंथ लिहिले आहेत. पुढचा प्रश्न पहा, ज्ञानदर्शन हे साप्ताहिक रिकामी जागा यांनी सुरू केले आहेत तर भाऊ महाजन. तर भाऊ महाजन यांनी ज्ञानदर्शन हे साप्ताहिक सुरू केले होते. त्यांचं मूळ नाव काय तर गोविंद विठ्ठल कुंटे. नेक्स्ट प्रश्न आहे, मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844 रोजी रिकामी जागा यांनी केली आहे तर कोणी केली आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर सोबतच दुर्गाराम मंचराम यांनी केली आहे. तर लक्षात ठेवा, मानव धर्म सभेची स्थापना ही 22 जून 1844ला करण्यात आली आहे. आणि कोणी कोणी केली आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मंचराम. आणि कोणत्या ठिकाणी केली होती तर सुरत या ठिकाणी केली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, परमहंस सभेची स्थापना कधी करण्यात आली होती तर परमहंस सभेची स्थापना ही 31 जुलै 1849ला करण्यात आली होती. आणि कोणी केली होती तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, परमहंस ब्राह्मधर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले होते तर ते सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिले होते. तर लक्षात ठेवा, परमहंसिक ब्राह्मधर्म नावाचे पुस्तक ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिले होते. सोबतच त्यांची इतर पुस्तके सुद्धा पाहूया. मराठी भाषेचे व्याकरण सुद्धा त्यांनी लिहिले होते. सोबतच यशोदा पांडुरंगी हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकहितवादींची शतपत्रे म्हणजे लोकहितवादी म्हणजेच कोण तर गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती तर याचे उत्तर आहेत भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधून. ठीक आहे, तर प्रभाकरमधून लोकहितवादींचे शतपत्रे हे प्रकाशित झाले होते. कोणत्या काळात तर 1848 ते 1850 या दरम्यान झाले होते. पुढचा प्रश्न आहे, एल्फिस्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष कोण होते तर दादोबा पांडुरंग तरखडकर.
एल्फिस्टन कॉलेजमध्ये ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष कोण होते? तर दादोबा पांडुरंग तरखडकर होते. पुढचा प्रश्न पाहूया. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली होती. सोबतच बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये सुरू केलं होतं. सोबतच त्यांनी दीर्घदर्शन हे 1840 मध्ये मासिक सुद्धा चालू केलं होतं. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी रिकामे जागा हे एल्फिस्टन कॉलेजमधील प्राध्यापक होते. कोण कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रांडे, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे एल्फिस्टन कॉलेजचे प्राध्यापक होते. पुढचा प्रश्न आहे, बाल बृहस्पती म्हणून रिकामे जागा यांना ओळखले जाते. तर बाल बृहस्पती म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. का बरं? तर त्यांचे गीतापठण, पंचकाव्य आणि संस्कृत अभ्यासामुळे त्यांना बाल बृहस्पती म्हणून ओळखले जाते. तर लक्षात ठेवा, हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बाल बृहस्पती म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून रिकामे जागा यांना गौरवले जाते. तर कोणाला? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना गौरवले जाते. तर मराठी भाषेचे पाणिनी कोण आहे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यांची पुस्तके लक्षात ठेवा, मराठी भाषा व्याकरण, लघु व्याकरण, मराठी नकाशा पुस्तक इत्यादी आहेत. पुढचा प्रश्न आहे, सारसंग्रह आणि शून्यलब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? तर बाळशास्त्री जांभेकर. तर सारसंग्रह आणि शून्यलब्धी ही ग्रंथसंपदा ही बाळशास्त्री जांभेकर यांची आहे. सोबतच त्यांचं ज्योतिषशास्त्र, हिंदुस्थानचा इतिहास, बालव्याकरण, भूगोलविद्या इत्यादी पुस्तके सुद्धा आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे, अस्पृश्यांच्या दुस्थितीचे वर्णन हा निबंध रिकामी जागा यांनी लिहिला आहे. तर कोणी लिहिला आहे? तर मुक्ता साळवे. तर अस्पृश्यांच्या दुस्थितीचे वर्णन हा निबंध मुक्ता साळवे यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 65 पाहूया. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822 कोणी केली होती? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही 1822 जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली होती. कोणाच्या सहकार्याने? तर बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिव छत्रे यांच्या सहकार्याने केली होती. पुढचा प्रश्न आहे, ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबईत कधी झाली होती? तर सन 1845 झाली होती. कोणाच्या सहकार्यातून? तर जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रयत्नातून झाली होती. तर लक्षात ठेवा, ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना ही मुंबईत झाली होती. आणि कधी झाली होती? तर सन 1845 आणि कोणाच्या प्रयत्नातून? तर जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रयत्नातून झाली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंद, नीती या विषयांची पाठ्यपुस्तक रिकामी जागा यांनी लिहिली. तर बाळशास्त्री जांभेकर. तर गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंद, नीती या विषयांची पाठ्यपुस्तके कोणी लिहिली होती? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली होती. तर कोणी केली होती? दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ मंडलिक यांनी केली होती. तर लक्षात ठेवा, स्टुडंट लिटररी अँड ची स्थापना ही दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ मंडलिक यांनी सन 1845 केली होती. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा यांनी भायखळा येथे राणीचे बाग व ऐतिहासिक वास्तू संग्रहालय सुरू केले होते. तर कोणी सुरू केले होते? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुरू केले होते. सोबतच त्यांनी मुंबईत विहीर व तलावांची योजना सुरू केली होती. जगन्नाथ शंकर शेठ यांनी विष्णुदास भावेंची नाटके स्वतःच्या वाड्यात भरवली होती. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईत थिएटर असावी यासाठी पाठपुरावा केला होता. ठीक आहे, तर मुंबईत थिएटर असावे यासाठी विष्णुदास भावेंची नाटके स्वतःच्या वाड्यात भरवली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, मर्कंटाईल बँक आणि मर्संटाईल बँक आणि कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीत रिकाम्या जागा यांचे योगदान होते. तर कोणाचे होते? तर जगन्नाथ शंकर शेठ यांचेच होते. प्रश्न क्रमांक 72 पाहूया. देशातील पहिले तालीम युद्धकला कौशल्य केंद्र रिकामी जागा यांनी उभारले. तर कोणी उभारले होते? तर लवजी राघोजी साळवे यांनी 1823 उभारले होते. तर लक्षात ठेवा, देशातील पहिले तालीम युद्धकला कौशल्य केंद्र हे लवजी राघोजी साळवे यांनी 1823 उभारले होते. पुढचा प्रश्न आहे, मुंबईत डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात रिकामी जागा यांनी केली. तर कोणी केली आहे? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली आहेत. पुढचा प्रश्न आहे, जॉन माल्कम या मुंबई गव्हर्नरला सत्तीबंदी ठीक आहे बंदी लागू करण्यासाठी रिकामी जागा यांनी मदत केली आहे. तर कोणी केली आहे? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली आहे. तर जॉन माल्कम या मुंबई गव्हर्नरला सत्तीबंदी लागू करण्यासाठी जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1830 मदत केली होती.
नेक्स्ट प्रश्न 1857मध्ये त्यांनी भिलांचे बंड मोडले, ते नगरचे डेप्युटी कलेक्टर होते. तर कोण होते? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1857मध्ये भिलांचे बंड मोडले होते आणि ते नगरचे डेप्युटी कलेक्टर सुद्धा होते आणि या कार्यासाठी त्यांना राव बहादुरी पदवीसुद्धा देण्यात आली होती. नेक्स्ट प्रश्न आहे धर्मविवेचन आणि शिशुबोध हे ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिले आहेत. तर कोणी लिहिले आहेत? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिले आहेत. नेक्स्ट प्रश्न पाहूया. विष्णूशास्त्री चिपळूणकरांना टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेत सहकार्य केले होते. तर लक्षात ठेवा 1880मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांना कोणी मदत केली होती? तर टिळक आणि आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापन करण्यासाठी मदत केली होती. पुढचा प्रश्न आहे मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम रिकामी जागा या वृत्तपत्रांनी केले होते. तर कोणकोणते होते? प्रभाकर, उपदेशचंद्रिका, विचारलहरी, धूमकेतू आणि वर्तमान दीपिका या वृत्तपत्रांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम केले होते. पुढचा प्रश्न आहे संस्कृत विद्येच्या व्यवहारात कोणताच उपयोग नाही, तसेच बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे परखड मताचे ते होते. ते न्यायाधीश होते. रिकामी जागा कोण? तर गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते आणि त्यांनी काय सांगितलं होतं? तर संस्कृत विद्येच्या व्यवहारात कोणताच उपयोग नाही, सोबतच तसेच बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे त्यांचे मत होते आणि ते न्यायाधीश होते. कशाचे होते? तर स्मॉल कॉज कोर्टात 10 वर्षे ते मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे ब्रिटिशांचे राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहे असे ते म्हणत. कोण म्हणत? तर गोपाळ हरी देशमुख. तर ब्रिटिशांचे राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहे असे कोण म्हणत होते? तर गोपाळ हरी देशमुख यांनी म्हटलं होतं. नेक्स्ट आहे नवसमाज रचनेत शतपत्रांचे महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिकामी जागा या आपल्या नियतकालिकातून ती पुन्हा प्रकाशित केली होती. तर बहिष्कृत भारत. ठीक आहे. तर बहिष्कृत भारत या नियतकालिकातून नवसमाज रचनेत शतपत्रांचे महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केली होती. रिकामी जागा यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला. लोक त्यांना धन्वंतरी म्हणत. तर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला होता आणि त्यांना लोक धन्वंतरी म्हणत होते. नेक्स्ट प्रश्न आहेत रिकामी जागा यांनी 1886मध्ये मराठा हायस्कूलची स्थापना केली होती. तर राजाराम शास्त्री भागवत यांनी 1886मध्ये मराठा हायस्कूलची स्थापना केली होती. सोबतच त्या या शाळेसाठी स्वतः पाठ्यपुस्तके सुद्धा तयार केली होती. तर लक्षात ठेवा रामशास्त्री भागवत यांनी 1886मध्ये मराठा हायस्कूलची स्थापना केली होती आणि या शाळेसाठी त्यांनी स्वतः पाठ्यपुस्तके सुद्धा तयार केली होती. नेक्स्ट प्रश्न आहे राजाराम शास्त्री रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. रिकामी जागा यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला होता. तर धोंडो केशव कर्वे. तर धोंडो केशव कर्वे हे राजाराम शास्त्री रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. नेक्स्ट प्रश्न आहे चित्रमय जगतमध्ये पहिल्या महायुद्धावर रिकामी जागा यांनी लेखमाला सुरू केली. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी चित्रजगतमध्ये पहिल्या महायुद्धावर लेखमाला सुरू केली होती. नेक्स्ट प्रश्न आहे कृप्र खाडीलकर म्हणजेच कोण? तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे कीचकवध हे नाटक कर्दनशाहीचे खरे रूप प्रकटणारे होते. नेक्स्ट प्रश्न आहे ते लोकमान्य आणि नवाकाळचे संपादक होते. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे लोकमान्य आणि नवाकाळचे संपादक होते. नेक्स्ट प्रश्न आहेत व्यंकू बाळूजी काळेवार यांनी मुंबईत तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय स्थापन केले होते. तर लक्षात ठेवा व्यंकू बाळूजी काळेवार यांनी मुंबईत तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय स्थापन केले होते. रिकामी जागा आहेत यांनी 1887मध्ये ख्रिस्ती बंधू जनास विनंती नावाची पुस्तिका लिहिली. तर याचं योग्य उत्तर आहेत रामाया व्यंकटा अय्यावारू. तर रामाया व्यंकटा अय्यावारू यांनी 1887मध्ये ख्रिस्ती बंधू जनास विनंती नावाची पुस्तिका लिहिली होती. नेक्स्ट प्रश्न आहेत गुलामगिरी या महात्मा फुलेंच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती रिकामी जागा यांनी काढली. तर रामाया व्यंकटा अय्यावारू यांनी काढली होती. तर गुलामगिरीची जी काही गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर महात्मा फुले. आणि या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली होती? तर रामाया अय्यावारू यांनी काढली होती. नेक्स्ट प्रश्न आहे ज्ञानोदयमधून स्वामीबंधू नावाचे कोणी लेखन केले होते? तर ज्ञानोदयमधून स्वामीबंधू नावाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी लेखन केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे रिकामी जागा यांनी मुंबईत पुस्तकालय, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा, नीतिप्रसारक मंडळी, मद्यपान निषेध मंडळीची सुरुवात केली होती. तर कोणी केली होती? तर रामाया व्यंकटा अय्यावारू. तर लक्षात ठेवा रामाया व्यंकय्या अय्यावारू यांनी मुंबईत पुस्तकालये, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा,
नीतिप्रसारक मंडळी, मद्यपान निषेध मंडळाची स्थापना किंवा मंडळाची सुरुवात केली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, रिकामे जगा यांनी सत्यशोधक समाजास छापखाना दिला होता, तसेच आर्थिक मदतही करत असत. तर कोण होते ते? तर व्यंकू बाळूजी काळेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे सत्यशोधक समाजात त्यांनी छापखाना दिला होता. सोबतच ते या छापखान्यास किंवा आर्थिक मदतसुद्धा करत होते. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबईत तेलुगू प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य रिकामे जगा यांनी केले. तर जाया काराडी लिंगू. तर मुंबईत तेलुगू प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य कोणी केले होते? तर जाया काराडी लिंगू यांनी केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाच्या मुंबई ठीक आहे तर सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत रिकामे जगा यांचे सहकार्य झाले. त्यांनी आर्थिक पाठबळही दिले. तर कोणी दिले होते? तर व्यंकू काळेवार, रामय्या अय्यावारू, नरसिंगराव वडनाला, जाया काराडी लिंगू. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र यांनी लिहिले होते. तर राजाराम शास्त्री भागवत यांनी शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र लिहिले होते. प्रश्न क्रमांक 97 पाहूया. एक हिंदू या टोपण नावाने रिकामे जगा यांनी लिखाण केले होते. तर तुकाराम तात्या पडवळ. तर तुकाराम तात्या पडवळ यांनी एक हिंदू या टोपण नावाने लिखाण केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातिभेद विवेकसार रिकामे जगा यांनी लिहिले. तर तुकाराम तात्या पडवळ. तर वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातिभेद विवेकसार कोणी लिहिले आहेत? तर तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिले आहे. आपला धर्म हा निबंध रिकामे जगा यांचा दलित साहित्याचे पहिले पान मानला जातो. तर मुक्ता साळवे. ठीक आहे. तर मुक्ता साळवे यांचा आपला धर्म हा निबंध दलित साहित्याचे पहिले पान मानला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे यांचे पुस्तक आहे. तर कोणाचे? तर डॉक्टर रामकृष्ण भांडारकर. ठीक आहे. तर डॉक्टर रामकृष्ण भांडारकर यांचे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे पुस्तक आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे, विद्या हे बळ हा त्यांचा लेख शिक्षणाचे महत्त्व सांगणारा होता. तर विद्या हे बळ हा लेख कोणाचा होता? तर बाळशास्त्री जांभेकर यांचा होता. नेक्स्ट प्रश्न आहे, रिकामे जागा हे सुधारक शेषाद्री प्रकरणाशी संबंधित आहे. तर बाळशास्त्री जांभेकर. नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1861 मध्ये मुंबईत इलाख्याच्या कायदे मंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान रिकामे जागा यांना मिळाला. तर कोणाला? तर जगन्नाथ शंकर शेठ यांना. तर 1861 मध्ये मुंबईत इलाख्याचे कायदे मंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान हा जगन्नाथ शंकर शेठ यांना मिळाला आहे. शेवटचा प्रश्न पाहूया, बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेच्या सभेचे हे अध्यक्ष होते. तर कोण होते? तर जगन्नाथ शंकर शेठ हे होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही याचे नोट्स बनवा आणि याचं डेली रिव्हिजन पण करत चला जोपर्यंत पाठ होत नाही. ठीक आहे. आणि चांगला अभ्यास करा जेणेकरून येणारी कंबाईन तुम्ही क्रॅक करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही सजेशन द्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सजेस्ट करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल फालू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.